नमस्कार मंडळी, आज मी बनवलेले आहेत बीटरूट आणि गाजर घालून छान अशा गरमागरम पुऱ्या. तर ह्या पुऱ्या मी टिफिनसाठी पण बनवल्या होत्या आणि आता माझ्या लंचचा वेळ झालेला आहे. सो लंचलासुद्धा मी हेच खाणार आहे. आता ही पुरी बनवली की मला वेगळी भाजी बनवण्याची गरज नसते, कारण याच्यामध्ये बीटरूट आणि गाजर दोन्ही आहे. सो इथे मी ही पुरी सर्व करणार आहे दह्यासोबत. तुम्ही कोणत्याही भाजीसोबतसुद्धा या पुऱ्या सर्व करू शकता. बनवण्यासाठी अगदी सोपी अशी ही पुरी आहे. याचा फक्त टेस्ट एनहान्स करण्यासाठी अगदी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेलीच आहे. चला तर मग आता आजच्या आपल्या ह्या छान गरमागरम टेस्टी बीटरूट आणि गाजराच्या पुऱ्या तयार आहेत. पुरी तर आपली तयार झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे लंच. तर यामध्ये बघा, इथे मी हे घरी बनवलेलं लोणचं आहे हिरव्या मिरचीचं. गावाकडून मिरच्या आणल्या होत्या त्याच्यासोबत मी हे खाल्लेलं आहे. आणि आता आम्ही दोघी मैत्रिणी छान शॉपिंगसाठी फिरायला जात आहोत. खूप दिवस झाला मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि खूप गोष्टी घ्यायच्या होत्या शाळेच्या, स्कूलच्या. आणि ही माझी मैत्रीण ही माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहे. ही जेवली नव्हती कारण उशिरा उठल्यामुळे. सो तिला म्हटलं तू जेवून घे, मग आपण शॉपिंगला जाऊ. आणि मग आम्ही पोचलो इथे मॉलमध्ये. आता इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हा मॉल नवीन ओपन झाल्यामुळे ऑफर्ससुद्धा बऱ्यापैकी होत्या. मग म्हटलं आपण इथूनच काहीतरी घेऊ, ज्या काही आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. तर इथे क्रॉकरी किंवा किचनसाठीचं जे सामान आहे ते मला खूप छान वाटलं. प्राईस पण ओके होत्या, पण तुम्हाला ज्या गोष्टी इतर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत नाहीत त्या इथे खूप जास्त प्रमाणात होत्या. हे कसलं यंत्र आहे कोणाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हे मला छान वाटलं, पण नेमकं कशाचं यंत्र आहे ते मला माहीत नव्हतं. म्हटलं घ्यायचं की नाही ते बघू. आता इथे हे एक स्ट्रेनर म्हणा तुम्ही, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही स्टीमरसुद्धा म्हणू शकता, किंवा दोन्ही प्रकाराचा वापर करू शकता. म्हणजे फ्रूट्स ठेवण्यासाठी किंवा भाज्या धुण्यासाठी, किंवा स्टीमर म्हणून आपण चाळणीच्या ऐवजी सुद्धा याचा वापर करू शकतो. आणि हे अशा पद्धतीने बंदसुद्धा होतं. ह्या आहेत ट्रायप्लायच्या कढया. मला माझ्या साठी घ्यायच्या आहेत. सो त्यावेळेला मी इथं येऊन नक्कीच घेऊन जाईन. सध्या तर मला याची काही गरज नाही आहे. इथे छान दुधासाठी किंवा सर्विंगसाठीचे पॉट होते, ते सुद्धा खूप छान आहेत आणि हे आम्हाला दोघींना पण आवडले. पण सध्या नवरोबासोबत नाही आहे, त्यामुळे स्वतःचे पैसे खर्च करण्यापेक्षा जेव्हा त्यांच्यासोबत येईन तेव्हा हे नक्कीच घेता येईल. आता खूप दिवसानंतर मुली शाळेत गेल्या होत्या आणि आम्ही बरेच दिवस बाहेर पडलो पण नव्हतो. वातावरण पण खूप कडाक्याचं गरमीचं होतं. थोडंसं आता शांत वातावरण झाल्यामुळं आम्ही म्हटलं चला बाहेर पडून. आणि थोड्या वेळानं आमची नजर पडली या खलबत्त्यावर. दिसायला तर छान होता, पण उचलून बघितला तर प्लास्टिकचा. तर आता आपल्याला कुटण्यासाठी प्लास्टिक कितपत कामाला येणार आहे तुम्हाला माहितीच आहे. सो आम्ही हा प्लॅन रिजेक्ट केला आणि हे ठेवून दिलं. आता हा साचा बघा मला घ्यायचा आहे, पण याची प्राईससुद्धा खूप वाढलेली आहे. सो म्हटलं चला आपल्याला जोपर्यंत मनासारखा मिळत नाही सोऱ्या किंवा साच्याचे काय म्हणतात ते, तोपर्यंत आपण घ्यायचा नाही. आता हा छान खलबत्ता आहे, तो आम्ही हिच्यासाठी घेऊन घेतला. त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही खूप सारी व्हरायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आहेत आणि मला कपड्यांपेक्षा भांड्यांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. सो आणि मनासारखा वेळ देऊन बघता येईल म्हणून आम्ही मुलं आणि नवरोबाला घरी ठेवून असं छान दोघी गेलो होतो. आता इथे हा सेक्शन आहे कॅसरोलचा. लांबून दिसायला अगदी रॉयल छान वाटतो, पण हे पूर्ण प्लास्टिक आहे, जे काही मला आवडलं नाही अजिबातच. सो मी हे ठेवून दिलं, पण दिसायला डिसेंट अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्ही फक्त शोसाठी घेणार असाल तर चांगलं ऑप्शन आहे. तर हे काही स्टीलचे कॅसेरोल्स होते. आता बघून तर सगळ्या गोष्टी झाल्या, पण जे मेन गोष्टी आहेत, जे शॉपिंग करायचं होतं ते आम्ही केलं आणि बिलिंग केलं आणि आम्ही बाहेर पडलो. कारण घरी आल्यानंतर मला बनवायचा होता असा हा यम्मी केकची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. सो व्हिडिओ चेकआउट. आणि आजचा हा छोटूसा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेनं वाट बघत असते. सो भेटूया पुढे एका छान रेसिपी किंवा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.